सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आपण श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधाचा अभ्यास सुरू केलेला आहे. मागच्या भागापर्यंत आपण दासबोधातील दशक पहिला आणि समास पहिलाचा अभ्यास केल्यानंतर आज आपण दशक पहिलाच आहे आणि समास दुसरा त्याचा अभ्यास करणार आहोत. या दुसऱ्या समासाचे नाव आहे श्री गणेश स्तवन. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपल्या परंपरेप्रमाणे विधीप्रमाणे आपण गणरायाला वंदन करीत असतो, नमस्कार करीत असतो. त्याप्रमाणे स्वामीजींनी देखील या ग्रंथाच्या सुरुवातीला गणपतींना वंदन केले आहे. वास्तविक हा दुसरा समास आहे. पहिला आपण पाहिला त्यामध्ये ग्रंथारंभ, ग्रंथाची सुरुवात करताना या ग्रंथात कोणकोणते विषय आहेत, आपल्याला काय काय शिकायचं आहे, कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे त्याचं वर्णन केलं होतं. आणि आता मुख्य ग्रंथाची सुरुवात होते आहे गणपतीच्या स्तवनाने. संतांच्या वाङ्मयात श्री गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव होय. या जाणीवेलाच संत ईश्वर म्हणतात. अर्थात या चराचर सृष्टीत सर्वत्र परब्रह्मच असल्याची जाणीव होणे म्हणजेच ईश्वराचे अर्थात गणपतीचे दर्शन होणे. माणसाच्या मनात अर्थ समजण्याची पात्रता आहे. हे गणपतीचे अधिष्ठान असून तेच माणसाला ज्ञानाकडे खेचते. गणपती बाप्पा ज्ञानस्वरूप आहेत म्हणून अर्थ समजण्यासाठी आणि अज्ञान नष्ट होण्यासाठी त्यांची कृपा अवश्य असावीच लागते. हा शुद्ध भाव मनात बाळगूनच संत श्री गणेशाला वंदन करतात. ज्ञानसाधना सुरू असताना मध्येच उद्भवणारी विघ्ने श्री गणेशांच्या आशीर्वादाने नाश पावतात आणि म्हणूनच गणराया हा विघ्नहर्ता आहे. या समासातून समर्थांनी श्री गणरायांचे तात्विक स्वरूप सुरुवातीला सांगितले असून नंतर त्यांचे परंपरेने लोकप्रिय असलेले पौराणिक सगुण स्वरूप आपल्यासमोर साकार उभे केले आहे. आपण श्री गणेशांना साष्टांग प्रणाम करून प्रत्यक्ष या समासाला आता सुरुवात करूया. समर्थ म्हणतात, सर्व सिद्धींचा फलदाता, अज्ञान आणि विपरीत ज्ञान, विरुद्ध ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूपी उपदेशरूपी गणेशाला, गणनायकाला मी प्रणाम करतो. आपण माझ्या अंतःकरणास व्यापून तेथे सदा सर्व काळ वास्तव्य करावे आणि आपल्या कृपा कटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वधवून घ्यावा. महाज्ञानी महान तपस्वी समर्थांची केवढीही विनम्रता.
स्वामीजी पुढे श्री गणनायकाला उद्देशून म्हणतात, तुझ्या कृपेने भ्रांतीची म्हणजे भ्रमाची पटले म्हणजे पडदे दूर होतात, वितळून जातात. एवढेच नाही तर विश्वभक्षक, विश्वाचा ग्रास घेणारा काळही तुझी कृपा झाली असता दास बनतो. एके ठिकाणी म्हटलेलं आहे, काळ गुलाम करी सलाम. कधी जर भगवंताची आपल्या भक्तांवर कृपा झाली तर काळाची सत्ता चालत नाही, तो देखील आपल्याला गुलाम होऊन सलाम करायला लागतो. श्री गणेशांचा अनुग्रह झाला की विघ्ने, संकटे चळचळा कापू लागतात. त्यांच्या केवळ नामस्मरणाने ती देशोधडीला लागतात. आणि म्हणूनच श्री गजाननाला विघ्नहर नावाने संबोधले जाते. विघ्नहर किंवा विघ्नहर्ता. आमच्यासारख्या अनाथांचा तो नाथ आहे. आम्हा निराधारांना तोच मोठा आधार वाटतो. स्वामीजी सांगतात, हरिहर इत्यादी देवसुद्धा त्याच्या चरणी मनोभावे वंदन करीत असतात. गणपती बाप्पा कसे आहेत? सर्व मंगलाचे निधान, मंगलमय अशा गणेशाला वंदन करून कार्याला सुरुवात केली असता त्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. ते कार्य करीत असताना संकटे, अडचणी, अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊच शकत नाही. यानंतर समर्थ श्री गणपतींच्या सगुण रूपाचे वर्णन करताना म्हणतात, जे सगुण रूप आपण पाहतो आपल्याला देखील त्याचं अनुभव येईल. वर्णन करताना आपण लक्षपूर्वक ऐकूया. गणपती बाप्पांचे मनास्मरण केले, त्याच्या रूपाचे ध्यान करू लागले की मनाला आत्यंतिक समाधान वाटते. चंचल अस्थिर मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते. श्री गणेशांच्या सगुण रूपाचे लावण्य, सौंदर्य आणि कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक असून जेव्हा गणराज नर्तन करू लागतात, नृत्य करू लागतात, तेव्हा सर्व देव आपले देहभान विसरून तटस्थ होऊन त्यांच्याकडे टक लावून पाहतच राहतात. एका गीतामध्ये म्हटलेलं देखील आहे, आपल्याला माहीतही असेल गीत, गणराज रंगी नाचतो, पायी घागऱ्या करीती ऋणझुण, नाद स्वर्गी पोचतो. गणपती बाप्पांना नृत्य अत्यंत आवडते, कारण त्यांचे पिता भगवान शंकर ते तर नटराज आहेत आणि गणपती बाप्पा देखील नटराजांचा पुत्र असल्याकारणाने प्रत्येक नाट्याच्या सुरुवातीला जो भाग असतो नर्तनाचा तो आपल्याला पाहायला मिळतो. श्री गणपतींच्या गंडस्थळातून सतत मध वाहत असतो. ते सदैव आनंदाने डोलत असतात. अत्यंत आनंदाने उल्लसित झालेले गजाननाचे सुप्रसन्न आनंद म्हणजे वदन. गजाननमध्ये आनंद शब्द आहे. गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे मुख. त्यामुळे गजाननाचे सुप्रसन्न मुख, आनंद म्हणजे वदन आपले सर्वांचे चित्त आकर्षून घेते. विघ्नहरांचे रूप अत्यंत भव्य दिव्य असून
त्यांचे शरीर अतिशय विशाल आणि महाप्रचंड आहे. त्यांचा बालप्रदेश अर्थात ललाट म्हणजे कपाळ विस्तीर्ण असून त्यावर सिंदुराचे अर्चन केले आहे. समर्थांच्या आरतीमध्ये याचे वर्णन आपण रोज आरती म्हणताना करतो. गजाननांच्या गंडस्थळातून थबथबा मदस्त्राव होत असतो आणि त्या मदस्त्रावातून दरवळत असलेल्या सुगंधांच्या परिमळामुळे आकर्षित झालेले भुंग्यांचे थवे मधुर गुंजारव करीत त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात. म्हणजे गुणगुण गुणगुण असा आवाज करू लागतात. श्री गणेशांची सोंड सोटासारखी सरळ आहे, परंतु टोकाला मुरडलेली अशी आहे. त्यांच्या कपाळावर 2 सुंदर आवाळे शोभून दिसतात. त्यांचा अधर ओष्ठ म्हणजे खालचा ओठ जरा लोंबत असतो. तसेच उग्र गंध असलेला, गंध म्हणजे वास, उग्र वास असलेला मध निरंतर क्षणाक्षणाला गळत असतो. गणपती बाप्पा 14 विद्यांचे गोसावी म्हणजेच स्वामी असून त्यांचे डोळे खूपच लहान आहेत. त्या सूक्ष्मदृष्टीने ते सर्वत्र बारकाईने न्याहाळून पाहत असतात. त्यांचे कान खूप मोठे व लवलवीत असून ते आपले कान सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतात. त्यावेळी त्यांचा फडफड असा आवाज येत असतो. ज्यात विविध प्रकारची रत्ने जडवलेली आहेत. असा रत्नजडित मुकुट त्यांच्या मस्तकावर शोभून दिसतो आहे आणि त्या मुकुटातील नाना रत्नांच्या रंगांच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र फाकले गेल्याने आपले डोळे जणू दिपून जातात. गणपती बाप्पांच्या कानांमध्ये नीलमण्यांनी जडलेली कुंडले सदैव झगमगत असतात. श्री गणरायांचे दात पांढरे शुभ्र आणि ठसठशीत आहेत. त्यांच्या टोकाला सुवर्णाची रत्नजडित कडी बसवलेली असून त्यांच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत आहेत. श्री लंबोदरांचे पोट लवलवीत असून सारखे हलत असते. त्यांच्या पोटाला सर्पाचा कडदोरा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगुरांचा मंद मंद मधुर ध्वनी ऐकू येतो. गणपती बाप्पांना 4 हात असून त्यांनी आपल्या विशाल उदरावर म्हणजेच पोटावर सोनसळी पितांबर, सोन्याचा पितांबर परिधान केलेला आहे. त्यांच्या पोटावरील मोठा नाग सतत फुत्कार टाकत असतो. तो नागराज कमरेला वेढा घालून बसलेला असून श्री गणेशांच्या नागराज पोटाला कमरेला वेढा घालून बसलेला असून श्री गणेशांच्या नाभी कमळाजवळ फणा उभारून मस्तक डोलवत जिबल्या चाटीत तो सगळीकडे टकामका पाहतो आहे. श्री गजाननांच्या गळ्यामध्ये विविध फुलांच्या माळा कमरेतील सापापर्यंत पोचतील अशा लांबलचक रुळत आहेत. त्यांच्या हृदयावर
रत्नखचित हारातील पदक अतिशय शोभून दिसतो आहे. बाप्पांच्या 4 हातांपैकी एका हातात परशु, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात अत्यंत तीक्ष्ण आणि तेजस्वी अंकुश, तसेच चौथ्या हातात त्यांना अत्यंत प्रिय असलेला मोदक शोभून दिसत आहे. गणपती नृत्य, नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल, अतिशय प्रवीण असून टाळ आणि मृदंगाच्या तालावर नृत्याचे उपांग जे हुंकार आहे ते करीत नाना प्रकारचे नृत्य करीत आहेत. एवढा विशाल देह आणि थुलथुलीत शरीर असूनही गणेश चपळतेमध्ये सुद्धा अग्रगण्य असून ते एक क्षणभरसुद्धा स्वस्थ, शांत, स्थिर राहत नाहीत. त्यांची साजिरी गोजिरी मूर्ती सुलक्षणी आणि लावण्याची, सौंदर्याची जणू काही खाणच आहे. गणरायांच्या पदकमलात नुपुरे रुंझुणत असतात. दंडातील वाक्यातून, अलंकार आपल्याला माहीत असेल, वाकी त्याचं अनेकवचन आहे. दंडातील वाक्यातून निघणारा मधुर ध्वनी मनाला सतत समाधान देत असतो, तर मधुर झंकार करणाऱ्या घागऱ्यांमुळे त्यांची दोन्ही पावले भक्तांची मने हरण करीत असतात, आकर्षित करीत असतात. घागऱ्या देखील पायातला अलंकार आहे. गणपती बाप्पांमुळेच देवांच्या सभेला शोभा आहे. त्यांच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्व ठिकाणी पसरलेली आहे. त्यांच्या कृपेमुळे साहित्य म्हणजे वाङ्मय निर्मितीच्या वेळेला अष्टनायिका सहाय्य करू लागतात. या अष्टनायिका ज्यांचं वर्णन केलेलं आहे साहित्यामध्ये, त्या कोणकोणत्या आहेत आपण समजून घेऊ. भानुभट्टकृत रसमंजिरी या ग्रंथात नायिकांचे एकूण 1152 प्रकार वर्णिलेले आहेत. त्यातील 8 प्रकारच्या नायिका ज्या अष्टनायिका साहित्यातल्या त्या अशा आहेत. 1. वासक सज्जा, 2. विरहोत्कंठिता, 3. स्वाधीन भर्तृका, 4. कलहांतरिता, 5. खंडिता, 6. विप्रलब्धा, 7. प्रोषित भर्तृका आणि 8वी अभिसारिका. भगवान श्रीकृष्णांच्या 16,108 पत्नी होत्या, पण त्यापैकी 8च त्यांच्या प्रिय होत्या, पट्टराण्या होत्या. यांना देखील अष्टनायिका म्हटलेलं आहे. या भगवान कृष्णाच्या अष्टनायिका कोण आहेत आपल्याला 2-4 माहीत असतील. आपण 8ही नायिका, 8 पट्टराण्या त्यांची नावे माहीत करून घेऊया. 1. रुक्मिणी, 2. सत्यभामा, 3. जांबवंती, ही अस्वल होती, रामायण काळातील जांबवंत त्याची मुलगी. 4. कालिंदी, 5. मित्रवृंदा, 6. याज्ञजिती, 7. भद्रा आणि 8वी नायिका भगवान कृष्णाची लक्ष्मणा. साहित्यातल्या अष्टनायिका वाङ्मय निर्मितीच्या वेळेला गणपती बाप्पांच्या मदतीने सहाय्य करतात असं या ओवीतून समर्थांना सांगायचं. श्री समर्थ
रामदास स्वामी महाराज म्हणतात, असा जो सर्वांगाने सुंदर असणारा सकळ विद्यांचे वसतिस्थान असा श्री गणेश, त्याला मी साष्टांग भावाने वंदन करतो. गणरायांची उपासना केल्याने कोणते फळ मिळते ते सांगताना समर्थ वर्णन करतात. अशा या श्री गणेशांचे वर्णन केले असता भ्रमित चित्त झालेल्या माणसाच्या बुद्धीत सुद्धा ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्यांच्या गुणांचे श्रवण केले असता प्रत्यक्ष शारदा माता सरस्वती प्रसन्न होते. ज्याला ब्रह्मादी देवसुद्धा वंदन करतात, त्यापुढे बिचारे मानव ते काय म्हणावेत. म्हणून मंदमती मंदगती असणाऱ्यांनी श्री गणरायांचे चिंतन करावे. कारण जे कोणी मूर्ख, अवलक्षणी अथवा हीनांपेक्षा सुद्धा अतिहीन असतील, ते सुद्धा श्री गणरायांच्या कृपाशीर्वादाने अत्यंत चतुर होतील आणि एवढेच नाही तर सर्व विषयांमध्ये पारंगत होतील. असे श्री गणेशांचे अपार सामर्थ्य आहे. त्यांचा अनुग्रह, त्यांची कृपा झाली असता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांना अनुभवाने युक्त परमार्थाची प्राप्ती होते. म्हणून कलियुगामध्ये श्री गजाननांची आणि देवी माता चंडीची उपासना करावी असे शास्त्र सांगते. आणि म्हणूनच अशा मंगलमूर्ती श्री गणपती बाप्पांची स्तुती मी मनामध्ये परमार्थाची इच्छा बाळगून यथामती केली आहे असे समर्थ सांगतात. या ठिकाणी हा समाज दुसरा श्री गणेश स्तवन पूर्ण झालेला आहे. दासबोधे गुरु शिष्य संवादे गणेश स्तवन नाम दुसरा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.